भारतीय शेअर बाजारात काल पुन्हा एकदा मोठी घसरण झाली। सुरुवातीच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स 862.9 अंकांनी घसरून 75,430.70 वर बंद झाला। निफ्टी 257.3 अंकांनी घसरून 22,814.50 वर बंद झाले। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होत असल्याचा हा सलग 6वा दिवस आहे। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले। स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्री सुरूच राहिली। त्याचवेळी रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली। गेल्या 6 दिवसात सेन्सेक्स 2,800 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी सुमारे 900 अंकांनी घसरला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ निर्णयांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे। युरोपियन युनियनने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे। या टॅरिफ वॉरच्या भीतीमुळे बाजारपेठेमध्ये दबाव वाढला आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर दबाव वाढला। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात आणखी कपात केली जाणार नाही असे संकेत दिले। कालच्या शेअर बाजारातील घसरणीमागे एक मुख्य कारण होते उच्च व्याजदरांमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी गुंतवणूकदारांची माघार वाढू शकते, ज्याचा भारतीय बाजारपेठांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।